प्रशांत कोरटकर यांनी जे दावे केले किंवा ज्या भाषेचा वापर त्यांनी केला किंवा शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी अत्यंत वादग्रस्त विधानं केले, ते थोड्याफार प्रमाणात खोडून काढण्याचा प्रयत्न इंद्रजित सावंत यांनी केला. आणि इंद्रजित सावंत हे बोलताना आपल्या मुद्द्यावर पक्के होते आणि वारंवार कुठले पुरावे तुमच्याकडे आहेत याची विचारणा सुद्धा त्यांनी केली. पण या क्लिपमध्ये, व्हायरल झालेल्या संवादाच्या क्लिपमध्ये शेवटचा भाग अत्यंत निषेधार्ह आहे. कारण इथेच मुळात प्रशांत कोरटकर यांच्याकडून शिवीगाळीला सुरुवात झालेली आहे. ती अपेक्षा त्यांच्याकडून नव्हती. इंद्रजित सावंत यांनी असंही म्हटलेलं आहे की तुम्ही शुद्धीत नसल्यामुळे असं बोलत असाल, कारण हा जो फोन कॉल होता हा रात्री 12 नंतरचा होता आणि तो रेकॉर्डही करण्यात आला आणि तो वेगवेगळ्या न्यूज चॅनल्समधनं प्रसारितही करण्यात आला. मुळात अशा प्रकारे वाद अंगावर ओढून घेण्याची नेमकी गरज काय आणि यामुळे सामाजिक स्वास्थ्य हे किती बिघडतं हेही आपण लक्षात घेतो.